पोलिसांनी काय सांगून दिलं होतं? मी तुम्हाला सांगू का, मला रात्री जेव्हा उचललं होतं ना, तेव्हा जेवढं अस्वस्थ नव्हतो तेवढं मी इथे येताना अस्वस्थ होतो. कारण जे काय मराठी माणसाने आज मीरा भाईंदरमध्ये करून दाखवलं होतं, माझ्याकडे शब्दच नाहीत. म्हणजे मी ज्या पोलीस स्टेशनला होतो त्या पोलीस स्टेशनचा प्रत्येक हवालदार हे टीव्हीवर फक्त हेच पाहत होतं आणि त्याच्या चेहऱ्यावर आंदोलन झाल्याच्या नंतरचा आनंद मी पाहत होतो. तो एका सर्वसामान्य मराठी माणसाचा आनंद होता आणि हा आनंद महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने टीव्हीवर आज घेतला असेल. मी एका चॅनलला पाहत होतो, एक टीव्ही चॅनल आहे त्याच्यावर मी मोबाईलवर लाईव्ह पाहत होतो. त्यावेळेला 3.5 लाख लोक लाईव्ह पाहत होती. याचा अर्थ विचार करा की महाराष्ट्रात प्रत्येक चॅनलवर किती लोकांनी ते लाईव्ह पाहिलं असेल. प्रत्येक घराघरात आजचं मराठीचं आंदोलन गेलेलं आहे आणि याच्या पुढे महाराष्ट्रात कुठेही मराठी माणसाच्या बाबतीत असं काही घडलं तर असेच मोर्चे निघतील, याचं सरकारने दखल घ्यावी. आधीचा मोर्चा निघाला त्या मोर्चाला अशा पद्धतीने कुठेही कोणाला ताब्यात घेतलं नाही. या मोर्चामध्ये मात्र दिसेल त्याला ताब्यात घेतलं. या मोर्चाच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासन आणि गृह खात्याचा दबाव होता. सकाळी ज्या वेळेला पोलीस माझ्या घरी आले त्यावेळेला जे कोणी संबंधित अधिकारी माझ्या घरी आलेले, मी त्यांना विचारलं की साहेब, मी मोर्चा मराठीसाठी काढतोय आणि मराठीसाठी ज्यावेळेला मी मोर्चा काढतोय त्यावेळेला अधिवेशन चालू आहे महाराष्ट्रात, सो याचा त्रास तुम्हाला होणार नाही आहे का? तर ते म्हणाले, अविनाश मला हे सगळं माहिती आहे पण माझ्यावर खूप दबाव आहे तुला इथनं घेऊन जाण्याच्या बाबतीत. सो मी रात्री 3 वाजता माझ्या घरी माझा मुलगा आणि माझी बायको होती. मी कुठल्याही वादात पडलो नाही कारण खूप पोलीस होते माझ्या घराखाली, वरती खूप पोलीस होते. मी माझे 2-3 सहकारी बोलवले आणि सकाळी खाली उतरलो. परंतु जी काही त्याच्यानंतर वसई विरार आणि या पट्ट्यातनं आमचे 1,500च्या वरती महाराष्ट्र सैनिक या लोकांनी अटक केले होते. त्याच्यानंतर लोक रस्त्यावर उतरली, पोलीस येत होते, महिलांना गाडीत भरत होते, आमच्या लोकांना गाडीत उचलून घेऊन जात होते. मला कळत नव्हतं की यांना आमच्या लोकांना उचलून का नेत आहेत. आम्ही काय आतंकवादी आहोत का? आम्ही काय दहशतवादी आहोत का? जे कुठल्या पक्षाशी संबंध होते मराठी लोक होती इथली, त्यांनी देखील जमा झाले म्हणून त्यांना उचलून मी तेच सांगतोय की तुम्ही नक्की मीरा भाईंदर हे महाराष्ट्रात आहे की राजस्थान आणि गुजरातमध्ये आहे? आणि जर मीरा भाईंदर महाराष्ट्रात असेल तर मराठी माणसाला त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. मी पुन्हा सांगतो, प्रताप सरनाईकांच्या बाबतीत इथे जे झालं ते योग्य नाहीये. कारण तो ज्या वेळेला इथे आला त्यावेळेला मराठी माणूस म्हणून आला होता. मागच्या 2 दिवसापासून मला त्यांचे स्टेटमेंट आवडत नव्हते, पण आज सकाळपासून ते मराठी माणसाला का नाही मोर्चा काढून दिला याच्या बाबतीमध्ये ते बोलत होते. सो जर एखादा माणूस मराठी माणूस म्हणून जर एखादा मोर्चात येत होती, कारण मी त्यांची टीव्हीवर एक बाईट ऐकली, त्यात ते म्हणाले की मी आमदार आणि मंत्रीची चादर बाजूला काढून मराठी म्हणून इथे आलेलो आहे. तो मला असं वाटतं की जर एखादा मराठी माणूस आपल्या सोबत येत असेल तर त्याला प्रेमाने घेतलं पाहिजे.